त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. तर भगिनी या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, सगळ्यांची संक्रांत आणि येणारं नवीन वर्ष हे गोड होणार. उद्यापासून सुरू होणारं असे संकेत मिळालेले आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्याला बऱ्याच जणींना 4500 रुपये एकदम मिळायला सुरुवात झालेली आहे आणि काहींना 3000 रुपये यायला सुरुवात झालेली असल्याच्या आणि संक्रांतीची गोड बातमी आल्या असल्याच्या अनेक बातम्या काही बनावट यूट्यूबर करून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या बातम्यांची नेमकी सत्यता काय, खरं काय, खोटं काय याचीच पडताळणी आपण या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येऊ घातलेला आहे, तर वित्त विभागाकडे पैशाची तरतूद नसल्यामुळे सध्या तरी हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्याला आलेले नाहीत. सरकारने दिवाळीचं बोनस जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये आम्ही देणार असल्याची घोषणाही सरकारकडून केली होती. दरम्यान हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं संपन्न झालं. त्याच्यामध्ये विरोधकांनी प्रश्नसुद्धा विचारला की तुम्ही कबूल केलेले 2100 रुपये तुम्ही लाडक्या बहिणींना कधी देणार? तर त्यावेळेस गळा बसेपर्यंत आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आम्ही कबूल केलं होतं, तेव्हा योग्य वेळ आली तेव्हा देऊ, योग्य वेळ आली तेव्हा देऊ. असं जसं 7/12 कोरा कोरा असा जसा मंत्रजाप केला होता, त्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांनी विधिमंडळाच्या त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची योग्य वेळ नेमकी कधी येणार हे आता एखाद्या ज्योतिषाला विचारूनच पाहावं लागणार आहे. तूर्तास जो काही नोव्हेंबरचा 1500 रुपयाचा जो काही हप्ता बाकी आहे, डिसेंबरचा हप्ता येणे बाकी आहे. तर नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत 4 डिसेंबर ही तारीख दिली गेली होती. मात्र त्याच्यामध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका लागल्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत हे पैसे मिळणार नाहीत असे संकेत सांगितले होते. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते 21 डिसेंबरनंतर एकत्रित येतील किंवा वितरित केले जातील असंही सरकारी सूत्रांकडून सांगितलं होतं. मात्र त्याच्यातही पुन्हा सरकारला अपयश आलेलं आहे. कारण सरकारकडं आता पैशाची तरतूद नसल्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे हे पैसे लांबलेले आहेत. महानगर क्षेत्रामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रचार सभामध्ये सध्या सरकारचे मंत्री मशगूल आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये वित्त विभागाकडे या पैशाची तरतूद नसल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा लांबलेला आहे. अशातच आता उद्या परवा जानेवारी नवीन वर्ष सुरू होईल आणि मग नवीन वर्ष सुरू झाल्याच्या नंतर 3 महिन्याचे पैसे हे एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच जे काही नमो शेतकरीचा जे काही 2000 रुपयाचा 8वा हप्ता मिळणे बाकी आहे शेतकऱ्यांना, तर ते पैसे सुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होतील. पीएम किसानचा जो काही 22वा हप्ता येणे बाकी आहे, तर त्या संदर्भात सुद्धा 16 जानेवारीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल असं सांगितलं जातं. फेब्रुवारी महिना सुद्धा त्याच्यासाठी उजाडू शकतो. त्याच्यानंतर जानेवारीच्या शेवटी जे काही पीक विम्याचे एकरी 17,400 रुपये हेक्टरी मिळणार आहेत, तर ते सुद्धा जानेवारीच्या शेवटी वितरित होण्याची शक्यता सरकारच्या सूत्राकडून वर्तवली जात आहे. मात्र आज इतक्या जिल्ह्यात जमा झाले, या 12 बँकांना जमा झाले, त्या 12-13 बँकांना जमा झाले, असं कुठलंही काहीही प्रावधान नसतं. कारण हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. असे पैसे सरकार कुठलंही ठरवून टाकता येत नाहीत सरकारला किंवा त्याच्यासाठी कुठलाही जी-आर सरकार काढत नसतं किंवा कुठलीही कॅबिनेटची बैठक त्याच्यासाठी लावावी गरज गरज नसते. वित्त विभागाकडे त्या पैशाची तरतूद झाली की सरकार एखाद्या हेडचे पैसे त्याच्यासाठी एखादी विशेष बैठक बोलावून इकडचे तिकडं ट्रान्सफर करू शकतं. मात्र हे असं काही नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही पैसे येतात तर ते डी-बी-टी अंतर्गत येतात, की याच बँकेला येतील, त्याच बँकेला येतील. डी-बी-टीमध्ये तुमचं जर एखादं फिनकेअर किंवा एअरटेलला जरी खातं असलं तर डी-बी-टी अंतर्गत तिकडं जातात. एखाद्या बऱ्याचदा बंद पडलेल्या खात्याला सुद्धा जातात, की जे कधी 10 वर्ष झाली वापरलं सुद्धा नाही, अशा खात्याला सुद्धा ते पैसे जातात. त्यामुळं सरकारने या 2 बँकांना, त्या 12 बँकांना सोडण्याचे आदेश दिले. सगळ्या खोट्या बातम्या असतात, अशांवर विश्वास ठेवू नये. सध्या तरी पैसे मिळण्याबाबत कुठलेच असं सुतोवाच नाही. तुमच्या काय फीडबॅक आहेत, कॉमेंट आहेत ते खाली कळवा. तूर्तास धन्यवाद.